15 ऑगस्ट पासून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विविध विषयांसाठी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यातला प्राधान्यक्रमाने विषय आहे सुरूर वाई पाचगी महाबळेश्वर कोल्हापूर रस्ता. त्या रस्त्याच्या बाबतीत उपोषणाला बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर त्याचा काय अधिकारी वर्ग येऊन भेटून गेला. त्यांनी काय कागदपत्र दिलेले आहे, त्या कागदपत्राची सत्यता पडताळणं गरजेचं आहे. त्यांनी जे त्याच्यावर काय लिखाण करून दिलेलं आहे ती स्थिती आणि स्पॉट व्हिजिट याचा ताळमेळ बसतोय का हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आज रोजी सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी आता मी रिपब्लिकन पार्टी बँकेचे पदाधिकारी सुरूर रस्त्यावरनं पाचगणीपर्यंतची व्हिजिट करणार आहे आणि त्या व्हिजिटमध्ये काय नेमकं निष्पन्न होत आहे त्याच्यावरती पुढची भूमिका आम्ही अधोरेखित करणार आहे. आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन चालू ठेवायचं की बेमुदत धरणे आंदोलन थांबवायचं हे स्पॉट व्हिजिट होते आम्ही जाहीर करू. त्यानंतर जे काय अतिक्रमणाचे विषय आहेत, डायग्नोस्टिक सेंटरचा विषय आहे, या सगळ्या गोष्टी त्या त्या विभागाने पत्रव्यवहार केलेला आहे. नगरपालिकेचा पत्रव्यवहार झालेला आहे, सिव्हिल सर्जनचा पत्रव्यवहार झालेला आहे. विशेष म्हणजे आदिवासी लोकांचे जाती दाखले त्याचा पत्रव्यवहार अधिकाऱ्यांकडून आम्हाला झालेला आहे. बऱ्यापैकी यांचा पत्रव्यवहार आम्हाला झालाय. मात्र एक विषय अधोरेखित राहिलेला आहे, तो म्हणजे सुरूर पोलादपूर रस्ता. त्या रस्त्याच्या व्हिजिटसाठी आम्ही आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते इथून सुरूरला जात आहोत आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका घोषित करू. याची नोंद घ्यावी. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.